नमस्कार मित्रांनो, आज पार्टी आहे. वहिनी आज आमची मटण करणार आहे. तर त्यासाठी आम्ही चुलीसाठी पांढरीत आलो होतो लाकडं घ्यायला. आमचा आर्नव हा लाकडी तोडतोय. अशा प्रकारे आर्नव लाकडी तोडू ह्या पोत्यात भरून आम्ही घेऊन चाललोय. गाईज आम्ही आता लाकडं आणली. आमची नानी आजी इन्स्पेक्शन करते सगळं कसं काय नाही. आणि आजी बरोबर लाकडं आहे का? बरोबर आहे. ओके ना? ओके. हे सगळं हे करते ते कापी सोलासोली करते ते. 4 तास झाले तरी यांचा अजून चिराचिरी नाही झाली. सगळे रडते ते. आज त्यांनी चूल पेटवलेली आहे, आग लावली. नानी आजी मागून सांगते त्याला कसं करायचं काय करायचं. हे इथं सगळे आता बनवायला तयार. आमची वहिनी घेऊन आलेली आहे. आजी नानी आजी हे सगळे इन्स्ट्रक्शन द्यायला 2 माणसं आहे तिथं. ह्या दोघी मिळून करते ते. आजी आता आमची दुसरी चूल पेटवते आता. वहिनी जावा की सुनबाई तू पण इथं आता हे सगळं डिस्कस करते ते. आमच्या आजी दादाला जबाबदारी दिली आहे आग सांभाळायची. कंटिन्यू आग सांभाळणार आहे आजी दादा. इकडे दुसरी चूल पेटवलेली आहे. नानी सगळ्यांना गाईड करते. आता नाही होणार. नको काढू अरे. काय काय आता हे वहिनीने यांना कामाला लावलंय. यांना टोमॅटो बारीक चिरायला सांगितले. एवढी वाईट परिस्थिती आम्हाला काय खायला नाही भेटणार तरी पण आम्ही कामं करतो. हिचं म्हणणं आहे की काय खायला नाही भेटणार तरी आम्ही करतोय कामं. या दोघी व्हेजवाले, मी पण व्हेजवाले. त्यांना टमाटा खायला दिले. म्हणलं आज काहीच भेटणार नाही, टमाट्यावर जेवण काढा. आजीला म्हणले टमाट्यावर जेवण काढा. आणि इकडं बघा यांचं काय चाललंय. इथं काय करताय काकी वहिनी? ओ शेफ मॅडम कशासाठी? आणि मी मोबाईल बघते, माझं काम झालंय आता. हा आमचा काम चुकार म्हणूनच आहे. काहीच काम केलं नाही सकाळपासून. पळू चाललाय बघा. काय काम नाही करत. आता व्हिडिओ चालू केलीत म्हणून यांनी ना झाडू घेतलाय हातात. काम चुकार आहे प्युअर. बघा कसं झाडू मारतोय. प्युअर काम चुकार आहे. काकीने जाहीर केलेलं आहे आईसोबत आणि यांचं सगळ्यांचं वाकडं आहे. असं आहे कसं आहे असं जाहीर केलं डायरेक्ट. इथं वहिनी आमची बनवते. नानी आजीचा सल्ला घेते. आणि ही काकी इथं कांदा परतते. काकी कसा आहे कांदा? पाणी येते का डोळ्यातून? नाही ना. आणि आमची नानी सांगते सगळ्यांना. आजीला 2 तास झाले. आमची आजी टमाटा खाते. अजून 2 खापुरलेत. नवरा बायको काम करते ते. वहिनीने दादाला कामाला लावलंय. कामाला हात लावते. आज वार मंगळवार. आजचा वेज चिकन 4 किलो, मटन 3 किलो. हा द्यावंच लागते. नाच करते काय मोठ्या म्हणते की मी पुरी मध्ये मोठ्याला तुम्ही भाकरी करायच्या. मोठ्या मध्ये अन्नपूर्ती करील मी एक. नानी आजी आमच्या अण्णासोबत बोलतीये. अण्णा कंपनीमध्ये आहे. हा ठेवा. इकडं आता सगळे हे वहिनी आली मिक्सर मध्ये काय वाटून. वहिनी काय वाटलंय? ओके. इथं प्रीती काकी काय कापतीये. काय करताय काकी? सॅलेड. ह्याला काहीतरी कामाला लावलंय. आणि आजी आमची इथं शिकते. आणि काकी काय करताय? चिकन. आणि वहिनी काय करताय तुम्ही? आणि आमचे काका पहिल्यांदाच दिसते ते. आज इथं बसून बघते ते यांचं काय चाललंय काय नाही. त्यांना सरप्राईज होतं. सरप्राईज काय आज काय नाही त्यांना सकाळी कळलंय. हे बघा यांचं इथं चालू आहे. यांनी सगळं त्याच्यामध्ये उतरवलंय. आता ते सगळं धुवून घेते. यांनी केलेलं नाही, यांनी केलंय. इथं व्हेजची तयारी चालू आहे. काकी व्हेजची तयारी करते. ही नुसती इथं बसलेली आहे. ती बघा मोबाईल बघतीये. आणि इकडं आमची वहिनी आणि नानी आजीची बाचाबाची चालू आहे. काकी बघतीये भांडणं कशी चालली. आता सगळं झालेलं आहे. ही इथं पनीर टिक्कीची तयारी चालू आहे. आणि हे दोघं बघा इथं काम करतात. ते
दिसतात काम करतात आम्ही आजी लोक बसलेलो आहे. आणि इकडे ठिकाणी आता यांची गेम खेळायची प्रॅक्टिस चालू आहे. तर याच्यामध्ये हा शर्विन हारलेला आहे आणि स्वराज कुठे तो स्वराज जिंकलेला आहे. गाईज बघा आमच्या ताई आजी आहे ना पूर्णपणे अनहायजिन की ना भाकरी भाजते हायजीन काहीच नाही याच्यामध्ये. भाकरी जरी छान असली तरी हायजीन नाही त्याच्यामध्ये. आज हे चिकनवाले बिना हायजीनवालेच खाणार आहे. जाऊ दे मला सगळ्यांना वाढते ते हे सगळे जेवायला बसलेले आहेत. मामा जेव्हा तुम्ही वहिनीला कॅप्चर करतो. जेवायला बसलेत कसं काय आज आता वाढतोय. इकडे कोण आहे नानी आधी मदत करते त्याला. इकडे अपोजिट साईडला वेजचा बेत आहे. वेजवाले बसले सगळे इकडे. आम्ही हो काकी काय केलं तुम्ही सांडवलं ना काकीने सांडवलं. क्लीन केली बेडशीट क्लीन केली शुद्धता केली का शुद्धता केली का शुद्धता केलेली. आम्ही खाऊन खाऊन थकलेलो आहे. काकी बिर्याणी दाखवा किती आहे. फक्त एवढूसा कोपरा खाल्लेला आहे आम्ही. याच्यात गेविटा देविटा चालू आहे मस्त. खाऊ खाऊ दमलो आम्ही खाऊ खाऊ पण ती भात काय संपाना. आजी हे आजी आमची तर हे बघा 4 तास झालं खाते एवढं. आजी म्हणते बावे म्हणती खडा आहे म्हणती. हा ही आजी तर तिकडे खाऊन इकडे आली. हे बघा ताट घेऊन आली नॉनव्हेजचं तरी संपाना आमचं. या तिघींचं काय चाललंय. कॉट आहे तुम्ही वहिनी या इकडं. आधी दादा काय करतोय ते यांनी सगळं दूर केलंय. यांनी सगळं दूर केलंय इकडं. तो सुस्तावला काय झोप आली लय खाल्लेलं दिसतंय. 1.5 दिवस नाही उठणार का. सर्वात पहिल्यांदा मटन रस्सा एकदम भारी होता. चिकन फ्राय त्याच्याहून भारी होतं आणि तू टिक्का केलेलाही चांगला होता एकदम भारी. दादाकडे काका आणि आळणी भात पण चांगला होता. हां चिकन फ्राय खूप छान होतं. मटन रस्सा पण छान होता. मटन भाकरी छान होती. आणि ओके सोनू काका रिव्ह्यू द्या तुमचा. सगळं जेवण छान झालं होतं. स्पेशली पनीर टिक्का. ओके पप्पा रिव्ह्यू द्या. मटणाचा रस्सा एकच नंबर. मटण चिकन सुक्का एकच नंबर. आळणी भात बोलायचंच नाही काय एक नंबर. खायला यायला लागतंय कसं इथं नाद करते काय ऍड्रेस विचारून घ्या. मामा आज आता रिव्ह्यू दे तुझा. आज मंगळवार होता आणि सोनलच्या हातचं सगळ्यांना नॉनव्हेज खायचं होतं. त्यामुळे आज सगळ्यांचा आगला स्कोअर सोनलनी फ्राय आळणी भात रस्सा भाकरी व्हेज बिर्याणी बनवली. त्याचा सर्वांनी स्वाद घेतला व त्याचा सर्वांनी स्वाद घेऊन आनंद घेतला. चिकन मटन छान शिजलं होतं. सर्वांनी आवडून खाल्लं. सर्वांना आवडलं आणि मला पण खूप आवडलं. चिकनमध्ये प्रेमाचा संवाद होता. खूप छान झालं. सर्वांची इच्छा असते की दरवेळेस सर्वांनी एकत्र येऊन असं चिकन सगळं खाईल. आणि आमचं काय आणि सर्वांनी हातभार लावून थोडंसं सर्वांनी हातभार लावून प्रयत्न केला बनवायचा. आमचं काय आणि आमचं काय अरे तुमचं नॉन व्हेजवाल्यांचं काय वेज कबाब चांगला झाला. ते नाही आमचं इथून पुढचं म्हणलं ना तू इथून पुढे. इथून पुढे पण असे वेज बिर्याणी असेल वांगी फ्राय असेल बटाटे असतील परत हुरडा पार्टी असेल असं एक नवीन असं लावायचा प्रयत्न करणार. इलेक्शन देवी मटनच्या रस्साबद्दल सांगता. देवी एकदम घट्ट होती. 14 आणि मसाल्याने भरलेली होती आणि तिखटपणा अगदी बरोबर ना जास्त ना कमी. प्रत्येक घासात मसाल्याची खोल चव जाणवत होती. मटन भाकरी बरोबर आहे ना खाल्लं तर भन्नाट लागेल असं मटन बनलं होतं आणि भातासोबत अजूनही भारी. तर मटन प्रेमीसाठी हा पदार्थ म्हणजे खूप छान आहे. आता हे सगळ्यांचं खाऊन झालंय. पचवण्यासाठी एक टेनिस खेळायचं ते टेनिस. सगळे जाऊन घेऊन सगळे तुम्ही या फक्त आणि ही 2 माकडं काय करते ते नवरा बायकोच्या मध्ये. जोरात आवाज
व्हेज मेनू छान होता. सोडा आता आम्ही पितोय. जे खाल्लंय ते जिरवण्यासाठी आणि पनीर टिक्का खाल्ला तो पण एकदम भारी होता. त्याच्याबरोबर असणारी चटणी पण भारी होती आणि सॅलड तर त्याच्यावर भारी होतं. आणि बिर्याणी जी होती ती खाऊन खाऊन आम्ही एवढं थकलो की आता सॉरीची गरज पडली. आजचा मेनू छान होता. चालू कर, चल रिव्ह्यू दे. एवढं भारी होतं झोपायला आली आता. झोप लागली का डायरेक्ट? लय भात खाल्लेला दिसतोय. नाही भात नाही खाल्ला, भाकरी एकदम चुरून. भाकरी खाल्ली त्यांच्याकडे ते सगळे झालेत. मामा राहिला फक्त. मामा रिव्ह्यू द्या. छान झालं छान झालं. छान केलं ओके. काका राहिलेले आहेत. काकाचं जेवायचं बाकी अजून. रिव्ह्यू दे चल. हा बिर्याणी खाल्ली. मटन तर एवढी चांगली मटन होतं. थांब ना जरा. हा कसं म्हटलं ते खूप चांगलं होतं मटन. मटन पण आणि चिकन पण एक नंबर होतं. बिर्याणी आणि पनीरचं तर आपल्याला सांगता नाही यायचं, पण मटन चिकन एक नंबर. 4 दिवस उठणे असलं भारी मटन. ओके. 4 दिवस झोपणार. ठिकाणी एकमेकांना इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची सिस्टीम चालू आहे. एकमेकांना इन्फॉर्मेशन देतात तेही. डाटा ट्रान्सफर चालू आहे. पप्पा शेकाय बसले काय? इथं दुसऱ्या ठिकाणी डाटा ट्रान्सफरचे गेम चालू आहे. इथं डाटा ट्रान्सफर होतं. इथं पण एक डाटा ट्रान्सफरचं तिकडे एक व्हिडिओ झाली. इथे एक दुसरा डाटा ट्रान्सफर आहे. डाटा ट्रान्सफर केल्याशिवाय लेडीजला जमत नाही. त्यांचा जन्मसिद्ध अधिकारी. हा काय आलं काय आलं? मी एक हाताने फुगी टाकते, मला म्हणतो वासरे. मग म्हणले बघ मी दुसरा हात लावला. वा 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 छान छान छान. ताईने डायरेक्ट आग लावून टाकली वासरीने. अशी धुन वाजवली डायरेक्ट आगच लागली. काय हसत आणि ती दाताला काढता. हा तोंडला पुल असते दोघी काकी. तोंडला पुल असते बघ. बघू 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 हा सांगा. छान झालं होतं. चिकन मस्त चालतं फ्राय आणि पनीरचं खाल्लं तू मटन? बिर्याणी नाही आवडली. भाजी होती मटनची भाजी होती. चिकन फ्राय मटन. ओके जे पनीर ते छान झालेत म्हटलं तर ते मी केलं मी आणि त्या दुसरी कुठे गेली तिने काय ते जाऊ दे तुझं. छान झालं. सोनाली सगळ्या स्वयंपाक खूप छान केलं. खरं का? मस्त. फट्ट. चेहऱ्यावरची स्माइल बघ. ताई तुम्ही काय खाल्लंय? व्हेज बिर्याणी कशी होती? छान होती. मस्त. राणी दोन्ही पण खाल्ले. नॉन व्हेज पण खाल्ले ना व्हेज बिर्याणी पण खाल्ली. छान होते सगळं. एकदम छान. ओ काकी काकी रिव्ह्यू द्या इकडे. रिव्ह्यू द्या. ओ सगळ्यांनी दिलाय. ओ अहो ब्लॉग येणार उद्या सकाळी युट्यूबवर. ओ काकी काकी अहो रिव्ह्यू द्या ना. एक नंबर एक नंबर. नक्की नक्की व्हेज बिर्याणी पक्का. कसला भारी होती. काय तेवढी आमचा आळणी भात पण सुंदर होता. आळणी भात नाही ती बिर्याणी. मसाले भात होता मसाले भात. आळणी भात होता आमचा. आळणी भात नाही मसाले भात आळणी होता. भात होता का नाही आपला? खाऊन काय खाल्लं आणि हा, मसाले भात आहे. आमचं तरी भारी होतं एवढं भारी. मीठ नाही काय नाही आळणी भात. आपला वीस तरी घेतात. हा वाढपी आहे. बरोबर वजन करून माप करून करून आहे ना सगळ्यांचं भरतोय. वजनात माप नाही. हे दोन पातळ रस्ता वेळेला किती तुम्ही ते पत्रावळ्यामध्ये जेवलं तरी तुम्ही असं बोलताय असं. पर्याय का पण तुम्हाला सांगा बरं. आता श्याम सऱ्या आणि हे सगळे जेवायला बसलेले आहेत. आणि आता इकडं हे सगळे भांडी घासते. ताई आणि नानी भांडी घासते इकडं. आजीला काय झालं आजी आजी? रस्सा एक नंबर होता आणि भात पण एक नंबर होता. सुकं चिकन एवढं आपल्याला आवडलं म्हणून म्हणतो नाचकर्ती घ्यावं लागते. वहिनी हॉटेलला आपल्या जेवावं लागतं. जाधव परिवार आपला पत्ता आहे. कधी पण या. एनी टाइम हॉटेल चालू आहे. चला. काय झालं? आजी चिडली. आजी चिडली आमची. त्याला मारा त्याला मारा त्याला मारा 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 आजी. आजचा एक्सपिरियन्स कसा होता काय कसं? हा ते बोला पहिले. हा तुम्हाला जे काय कॉम्प्लिमेंट्स भेटल्या कसं काय एक्सपिरियन्स काय होता? जाधव फॅमिलीमध्ये मी फर्स्ट टाइम आलेली आहे.
सो त्यांची अशी डिमांड होती की सुनबाईच्या हातचं नॉनव्हेज खायचं आहे आम्हाला. आम्ही ऐकलं आहे की तू नॉनव्हेज खूप छान बनवतेस म्हणून. तर मग आज मी त्यांच्यासाठी चिकन फ्राय आणि मटनचा रस्सा केलेला आणि भात केलेला. सो सगळ्यांना खूप जास्त आवडला त्यांच्या रिॲक्शनवरनं आणि त्यांनी जे कॉम्प्लिमेंट्स दिले त्यावरनं तरी मला असं समजलं की त्यांना खूप जास्त आवडलं. सो थँक्यू सो मच. तुम्ही आले, माझ्या हातचं एवढं आवडीने खाल्लं, एवढे छान छान कॉम्प्लिमेंट्स दिले आणि माझ्या सगळ्या सासूबाईंनी मला खूप हेल्प केली ह्याच्यामध्ये. त्यांना पण खूप खूप थँक्यू सो मच. हर्षिकी डेअरी की तरह मी काही काम करत नाही, दोघीच्या दोघी नुसते बसल्यात. हे काय करते ते काय करते, नुसतं हसत आहेत, नुसतं हसत आहेत. हो पाणी घासा, चांगल्या चांगलं पाणी घासा.